आता आपण जाणार आहोत अमरावतीमध्ये, जिथे आपले प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अमरावतीमध्ये सुद्धा काटेकी टक्कर आहे असं म्हणूया, कारण की अमरावतीमध्ये नवनीत राणा निवडणुकीसाठी उभे आहेत। त्यांच्या समोर प्रहारचे दिनेश बुब हे सुद्धा आहेत। आणि उदय, नेमकी आता तिथली परिस्थिती काय? जसं प्रणालीने सांगितलं की बुलढाण्यामध्ये मतदान केंद्रांवरती रांगा लागलेल्या आहेत, आता अमरावतीमध्ये मतदान केंद्रांवरती रांगा लागल्यात का? आणि जो वाद आधी आपल्याला दिसलेला होता उमेदवारांमधला असेल, आज सकाळी मतदानानंतर त्यांच्या प्रतिक्रिया काय होत्या? खरं तर अमरावतीमध्ये जे आहे ते गेले 3 आठवडे ज्यावेळी प्रचार सुरू होता त्यावेळी अनेक आरोप प्रत्यारोप केले होते। मात्र हे आरोप प्रत्यारोप आणि हे सगळं ऐकून घेत जे आहे ते सकाळपासून अगदी 7 वाजता मतदानाची प्रक्रिया सुरू होणार होती। मात्र 6:45 वाजेपासूनच मतदारांनी जे आहे ते मतदान केंद्राच्या बाहेर रांगा लावल्या होत्या। मात्र आता सध्या अमरावतीचा जर विचार केला तर जवळजवळ 40 डिग्रीच्या जवळपासचं तापमान आहे, रखरखती ऊन आहे आणि त्याचा परिणाम जो आहे तो मतदानावर होतो। आपण सध्या जे आहे ते बडनेरा इथल्या मतदान केंद्रावर इथं या मतदान केंद्रामध्ये 5 बूथ आहे। 5ही बूथमध्ये जे आहे ते मतदानासाठी कुठेही रांग नाही। तुरळक लोक जे आहेत ते इथे येतात आणि आपला मतदानाचा हक्क बजावतात। मात्र 3 वाजेपर्यंत जे आहे ते जवळजवळ 44% मतदान अमरावतीमध्ये झालेलं आहे। गेल्यावेळी 61% इतकं मतदान झालं होतं आणि 3 वाजेपर्यंत जर 44% झालं असेल तर नक्की यंदा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता जी आहे ती व्यक्त केली जाते। आणखी तासभर शिल्लक आहे, त्यामुळे सर्वच राजकीय पक्ष जे आहेत ते मतदारांना जे आहे ते घराबाहेर काढण्याचा प्रयत्न करतात, जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल। आपण पाहिलं की सकाळी जे आहे ते सर्वच मतदान केंद्राबाहेर जे आहे त्या मतदानासाठी रांगा लागल्या होत्या। मात्र दुपारी वाढत्या उन्हामुळे जे आहे ते कुठेतरी मतदानासाठी बाहेर निघाला नाही। मात्र आता अखेरचा तास आहे, त्यामुळे आता मतदार बाहेर निघेल आणि आपला मतदानाचा हक्क बजावेल। आपल्यासोबत या काकू आहेत, या खरं तर लग्न समारंभासाठी गेल्या होत्या, मात्र अखेरचा 1 तास शिल्लक असल्याने ते आपल्या मतदानाचा हक्क बजवायला आलेला आहे। मला सांगा, तुम्ही लग्नाला गेल्या होत्या, कुठे गेल्या होत्या आणि मतदानाला परत आलात? मी शारदा किशोर गेडाम लग्नासाठी गेलेली होती, पण शेवटच्या टप्प्यात मी मतदानाला जास्त महत्त्व दिलं, त्यामुळे मी लग्नाला नंतर जाईल असं करून मी अगोदर इकडे आली। कारण की माझं मतदान थोडं बाहेरगावी असल्यामुळे, बाहेरगावून मला यायचं असल्यामुळे मी इथे आली। आणि माझं असं म्हणणं आहे की प्रत्येकाने पक्ष न पाहता व्यक्ती पाहून मतदान करायला पाहिजे, कारण की आपलं मत हे मतदान आहे, ते कोणालाही 2 पैशासाठी आपण विकू नये। आणि कारण की या मतदानावर आपले पुढचे 5 वर्ष त्याच्यावर अवलंबून आहे, त्यामुळे प्रत्येकाने आपले मत हे आपल्या मतानेच द्यायला पाहिजे असे मला वाटते। धन्यवाद। नक्कीच आपण पाहतोय की अमरावतीकर जे आहे ते जागरूक आहे आणि आपल्या अगदी उदय, कारण की त्यांनी खूप चांगली गोष्ट त्यांनी सांगितली, कारण की आपण जसं रक्तदान करतो तसंच हे मतदान आहे आणि या मतदान करताना आपल्याला जागरूक राहायला पाहिजे। आता